सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असताना भाजपने मोठी खेळी खेळली आहे। सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9D मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जगताप यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तुषार जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9D मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जगताप आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती। मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आणखी नाट्यमय वळण लागले आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे। एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरीचे सूर स्थानिक आमदारांकडून ऐकू येत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे। उमेदवारांची भावना आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत। त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत। आज सन्माननीय तुषारजी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग 9 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। पण या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी लाट आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की समोरच्या दोन्ही पॅनेलचा कुठलाही मोठा नेता या शहरातल्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी येत नाही, कारण निकालाची पूर्वकल्पना आलेली आहे हा त्याचा अर्थ आहे। म्हणून पुन्हा एकदा मी समोरच्या लोकांना उमेदवारांना विनंती करतो, मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाने माझ्याकडे लक्ष दिले नाहीत काय, त्यासाठी ते पण झालं। आणि मला एक हिंदुत्व म्हणून काय, भाजपला जे हिंदुत्व म्हणून पाहतात त्यासाठी माझे मित्र परिवार, माझे बंधू भगिनी काय